अमरावती खासदार कार्यालय कुलूप तोड प्रकरण चांगलंच तापलंय। या प्रकरणी 15 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून यात आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडेंचाही समावेश आहे। काँग्रेसने ताब्यात घेतलेलं अमरावती खासदार कार्यालय आता जिल्हाधिकाऱ्यांकडून पुन्हा सील करण्यात आलं। आता पुन्हा कार्यालय सील केल्याने वाद होण्याची शक्यता आहे। दरम्यान या सगळ्यावर काँग्रेस नेते यशोमती ठाकूर नेमकं काय म्हणतात तेही पाहूया। खासदार साहेबांनी मीटिंगमध्ये गेले, त्यांनी विनंती केली, पण पालकमंत्री जसं कोणताच प्रॉब्लेम सोडवू शकत नाही तसा हाही प्रॉब्लेम त्यांनी अजून कॉम्प्लिकेटेड केला, त्यांनी सोडवला नाही। त्यांनी खालच्या दर्जाची वागणूक आम्हाला दिली। आमचा खासदार एक मागासवर्गीय समाजाचा आहे म्हणून मीटिंगमध्ये पण त्यांना तिसऱ्या ठिकाणी बसवतात, त्यांना उभं राहायला त्या ठिकाणी उभं राहावं लागतं, आल्याबरोबर खुर्च्या पण देत नाहीत आणि अतिशय घृणास्पद वागणूक या ठिकाणी आहे। ह्या सगळ्या प्लॅनिंगच्या मागे राणा आणि बोंडे आहेत। आम्ही काम करत राहू, कुठे दुसरीकडे बसू, टेबल टाकून देऊ, तिथे टेबल टाकून लोकांची कामं करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।